नमस्कार। IBPS एग्जाम कॅलेंडर जे आहे हे पुढे जाणार का मागे येणार का, काय याच्यामध्ये बदल जाणवत आहेत किंवा काय याच्यामध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत। नेमक्या एक्सपेक्टेड डेट काय असू शकतात, प्लॅनिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला सांगतो। पण त्यापूर्वी व्हिडिओ जो आहे चा फ्लो नेमका कसा असेल किंवा सेशन मी जे बोलतोय हे कसं असेल, सगळ्यात पहिले या व्हिडिओची गरज काय बघा। बरेच विद्यार्थी असे आहेत की कॉन्स्टंटली रेग्युलर बॅच मध्ये असतील किंवा मग पर्सनल मेसेज असतील, कॉल असतील की सर खरंच IBPS च्या कॅलेंडर मध्ये बदल होणार आहे का, असे बरेच विद्यार्थी विचारतायत। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, जर हे असं होणार असेल तर मग नेमका अभ्यासाचं प्लॅनिंग आमचं कशा पद्धतीने असलं पाहिजे, तर हे खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सोबत सोबत असं होतं की एखादी गोष्ट आपल्याला अर्ली माहिती असेल असं होणार आहे तर मग त्या एक अकॉर्डिंगली आपल्याला प्लॅन करायला सोपं जातं। आणि असं का होणार आहे हे असलं की मग माइंडमध्ये एक क्लॅरिटी असते, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा जो आहे हा उद्देश आहे। तर पहिलं ते एग्जाम वाईज प्रत्येक एग्जाम IBPS क्लर्क, PO, SO, RRB क्लर्क, RRB PO, SBI क्लर्क, SBI PO आणि आणखी कुठले नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे का त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करू। एक्सपेक्टेड डेट असेल, एक्सपेक्टेड नोटिफिकेशन असेल। RRB PO ने असं का केलं किंवा IBPS RRB क्लर्क किंवा PO च्या कॅलेंडरमध्ये किंवा वेळापत्रकात नेमकं बदल का अपेक्षित आहे, याच्या मागचे कारण काय, आणि ओव्हरऑल या व्हिडिओचा सगळा सारांश प्लस नेमकं मग एखाद्या विद्यार्थ्याने नेमका कसा अभ्यास केला पाहिजे किंवा नेमकं त्याच्या डोक्यामध्ये काय चाललं पाहिजे त्याचं एक कन्क्लूजन, ज्याला मी म्हणतो पते की बात। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। 4 आणि 25 जून जे बँकिंगचे विद्यार्थी एकदम नवीन तयारी करू इच्छितात की सर आम्हाला बँकिंगची तयारी करायची आहे, नवीन आहे, आम्हाला काहीच माहित नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी 4 जून आणि 25 जून या 2 बॅचेस आपण मॉर्निंग शिफ्टमध्ये चालू करतोय। आयदर ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही स्वरूपात या बॅचेस ज्या आहेत या तुम्ही अटेंड करू शकता। जे विद्यार्थी अगदीच नवीन आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही नवीन बॅच आहे। 4 जून आणि 25 जून सकाळी 7:30 वाजता या बॅचेस चालू होतील। आता पहिला मुद्दा जो आहे की व्हिडिओ बनवण्यामागचं रिझन, त्या विषयावर आपण डिस्कस केलं की का बनवतोय। माइंडमध्ये क्लॅरिटी असली की अभ्यासालाही सोपं जातं आणि विद्यार्थ्यांच्या ऑन पब्लिक डिमांड ॲक्च्युली होतं। तसंही एक्झामचं जे अपडेट आहे हे अपडेट नॉर्मली आता काय आलं की रेग्युलर लेक्चर जे जर तुम्ही बघितलं तर जुन्या मुलांचे 1 लेक्चर असेल, नवीन मुलांचे 3 नवीन रेग्युलर बॅचेसचे 3 लेक्चर। त्याला जुन्या मुलांचं लेक्चर करायचं किंवा घ्यायचं म्हणजे त्याला कमीत कमी 1-2 तासांचं प्रिपरेशन आवश्यक असतं, कारण कंटेंट नवीन आहे, बुक्सचं बनण्याचं आपलं काम मागच्या काही दिवसामध्ये चालू होतं। सो दॅट इन्फॉर्मेशन जे अपडेट आहे ते द्यायला थोडंसं डिले याच्यामुळे होतं। बरेचदा असं होतं, आता इनफॅक्ट इंडियन ओव्हरसीज बँकेचं रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन सुद्धा बनवणं न होण्यामागचं रिझन तेच आहे की रेग्युलर बॅचेसची जी कमिटमेंट आहे ती पहिली प्रायोरिटी असते आणि मग अपडेट जे हे ऑफकोर्स आपण आपल्या एंडला देत राहतो। सो पहिल्यांदा तो मुद्दा क्लिअर झाला असावा। आता पुढचा मुद्दा येतो की एक्झामच्या डेट आणि त्या अकॉर्डिंगली प्लॅनिंग कसं असलं पाहिजे। सगळ्यात पहिले SBI PO। आता ह्या ज्या डेट मी तुम्हाला सांगतोय या अशा सांगतोय की कॅलेंडरमध्ये जसं आपण एक महिना पुढे जाऊ तसे एक्झाम पुढे जातील। म्हणजे या वर्षीतली सगळ्यात पहिली एक्झाम जी आहे ही कोणती होणं अपेक्षित आहे, कोणतं होणं अपेक्षित आहे, तर या वर्षामधली म्हणजे इथपासून पुढे जून जुलैपासून पुढे पहिली एक्झाम जी होणं अपेक्षित आहे ती तशी NICL AO आहे, जी 20 जुलैला प्री आणि 31 ऑगस्टला मेन्स होऊ शकते। 20 जुलैला प्री आणि 31 ऑगस्टला मेन्स होऊ शकते NICL AO। पण जे आपल्या मोठ्या एक्झाम्स असतात जसं बँकिंग रिलेटेड, तर पहिली एक्झाम जी आहे ती अपेक्षित आहे SBI PO ची। तर SBI PO चे जे नोटिफिकेशन आहे हे मोस्टली जूनमध्ये, इनफॅक्ट मे एंड किंवा जूनमध्ये येणं पॉसिबल वाटतं। स्टील बघा ज्या पद्धतीने जेव्हा हे इनिशियली मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की SBI POचा अजून पहिला प्री मेन्सचा निकालही लागला नाही आहे, इंटरव्ह्यू झाला नाही आहे, तर एवढ्या लगेचच्या लगेच नोटिफिकेशन येईल का याबद्दल मी थोडंसं साशंक आहे। पण स्टील काही सोर्सेसच्या माध्यमातून इनफॅक्ट काही अंदाज जो आहे त्या अंदाजाच्या माध्यमातून असं वाटतं की नोटिफिकेशन मे जूनमध्ये येईल आणि जुलैमध्ये 27 जुलैपासून पुढे एक्झाम असेल, जुलै आणि ऑगस्टच्या मध्ये प्री एक्झाम आणि सप्टेंबरमध्ये मेन्स एक्झाम, या पद्धतीने SBIचं शेड्यूल असू शकतं। बरं, मग नेमकं जर SBIचं शेड्यूल असं असेल तर अभ्यासाची प्लॅनिंग त्या विषयावर मी पुन्हा सगळ्यात शेवटी जे आहे ते बोलतोच आहे पते की बातमध्ये। IBPS PO। आता IBPS POचं जर नोटिफिकेशन तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा IBPS POची जी एक्झाम आहे ही ॲक्च्युली ऑक्टोबरमध्ये होती। पहिल्यांदा मी सांगितलं होतं की म्हणजे IBPSच्या कॅलेंडरमध्येच होतं। IBPSच्या कॅलेंडरनुसार
4 ऑगस्ट 4 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबरला प्री एक्झाम अपेक्षित होती. 4 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबरला प्री एक्झाम अपेक्षित होती. ही शेड्यूल थोडंसं अलीकडे येऊन हे शेड्यूल जे आहे 16, 17 आणि 23 ऑगस्टला होऊ शकतं. म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ही इनिशियली 4, 5, 11ला होणं अपेक्षित होतं, ते आता 16, 17 आणि 23 ऑगस्टला होऊ शकते. म्हणजे ऑगस्टमध्ये ऑक्टोबरचं जे शेड्यूल आहे हे ऑगस्टमध्ये येऊ शकतं. सोबत मेन्स एक्झाम जी आहे ही 12 ऑक्टोबरला होणं अपेक्षित आहे. तर पहिल्यांदा ज्यावेळेस मेन्स प्री होणं अपेक्षित होतं तर यावेळेस आता मेन्स होऊ शकते. सर हे कन्फर्म आहे का? बघा आता हे चेंजेस काय झाले याच्यावरून मी तुम्हाला सांगतो हे कन्फर्म असेल की नसेल. चेंजेस झाले RRB मुळे. RRB चेंजेस काय झाले या विषयावर आपण वेगळ्या विषयावर बोलूच पुन्हा शाळेत शेवटच्या सेकंड लास्ट स्लाइडमध्ये की याच्यामध्ये नेमकं चेंजेस का होत आहेत किंवा का झाले चेंजेस हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा IBPSचं कॅलेंडर खरंच ह्या डेटला होऊ शकतं का याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. पण स्टील जसं यावेळेस चेंजेस झाले मे बी पुढेही अजून एखादं शेड्यूल जे आहे हे चेंजेस होऊ शकतात. त्यामुळं हे जे शेड्यूल मी तुम्हाला सांगतोय हे कम्प्लिटली टेंटेटिव्ह आहे. याच्यामध्ये पुन्हा काही बदल मागे पुढे होऊ शकतं. इनफॅक्ट याबाबत IBPS सुद्धा ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे IBPSचं ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला काही पुढच्या दिवसामध्ये बघायला मिळू शकतं. जर ऑफिशियली लवकरात लवकर हे नोटिफिकेशन जर काही चेंज झालं म्हणून त्यांनी हे शेड्यूल टाकलं नसावं. अदरवाईज जर हे शेड्यूल कन्फर्म असेल तर भविष्यामध्ये IBPSच्या एंडनं तुम्हाला हे शेड्यूल जे हे दिसलं तर त्यात काही वेगळं वाटू नये. कारण IBPSने जानेवारीमध्ये जे कॅलेंडर दिलं होतं त्या कॅलेंडरमध्ये जर चेंजेस होत असेल तर IBPS पण मे बी तुम्हाला याच्यामध्ये काही शेड्यूल चेंज करून देईल बरं ऑफिशियल नोटिफिकेशनवर. त्यानंतर IBPS क्लर्क जर बघितलं IBPS SO आता नॉर्मली IBPS SOची एक्झाम जी आहे ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होते. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्री आणि डिसेंबरमध्ये मेन्स झाली होती. यावेळेस IBPS SO तर ड्रास्टिकली चेंज होऊन 30 ऑगस्टला प्री आणि 9 नोव्हेंबरला मेन्स. म्हणजे 30 ऑगस्टला प्री झाली, सप्टेंबर ऑक्टोबर महिना सोडून दिला आणि लगेच 9 नोव्हेंबरला मेन्स. तर IBPS SO मध्ये पण काही चेंजेस जे हे होणं अपेक्षित आहेत. आता हे पुन्हा मी तेच सांगतोय की हे किती प्रमाणात 100% खरं का 99% खरं तर याला असं टक्केवारीत काउंट करणं अवघड आहे. पण ज्या पद्धतीने आम्ही सांगतोय तर ऑफकोर्स कुठं ना कुठं तो अनुभव आहे, कुठं ना कुठं तो वाटतं की अशा पद्धतीने एक्सपेक्टेड आहे. तर या सगळ्या एक्सपेक्टेड गोष्टी आहेत. मे बी याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे होऊ शकतात. पण स्टील ज्या पद्धतीने आत्ता तुम्ही प्रिपरेशन करायला पाहिजे तर याच अकॉर्डिंगली प्रिपरेशन करायला पाहिजे की प्री ही 30 ऑगस्टला आणि मेन्स ही 9 नोव्हेंबरला या अकॉर्डिंगली प्रिपरेशन तुम्ही करायला पाहिजे. IBPS क्लर्कबद्दल जर विचार करायचा झाला IBPS क्लर्क SBI क्लर्क त्यानंतर सर IBPS क्लर्क का नाही बोलले. मी जसं अगोदर सांगितलं की आपण इयर मंथ वाईज जातोय. मग जुलैमध्ये NICL, जुलै ऑगस्टमध्ये SBI PO, त्यानंतर पुढची एक्झाम येऊ शकते IBPS PO, त्यानंतर IBPS SO, त्यानंतर SBI क्लर्क. SBI क्लर्कची जी प्री एक्झाम आहे ही 21, 22, 27 आणि 28 सप्टेंबरला होणं अपेक्षित आहे. 21, 22, 27 आणि 28 सप्टेंबरला होणं अपेक्षित आहे प्रिलिमिनरी एक्झाम. आणि मेन्स एक्झाम मात्र 15 नोव्हेंबरला होणं अपेक्षित आहे. बघा इथं मी इंटेन्शनली एक्सपेक्टेड शेड्यूल आहे. याच्यामध्ये थोडेफार बदल पुन्हा सांगतोय होऊ शकतात. बरं तर SBI क्लर्कची एक नवीन जाहिरात ज्या बाबतीत मागं SBIची जी CMD आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 18,000 जागांची अजून एक रिक्रुटमेंट मे बी काढू आणि त्या रिक्रुटमेंटच्या माध्यमातून पुन्हा क्लर्क PO आणि लोकल CBO यांची एक वेगळी रिक्रुटमेंट डेफिनेटली आम्ही त्या 18,000च्या माध्यमातून घेऊ असं त्यावेळेस जेव्हा सांगितलं होतं तर त्याच माध्यमातून ही ॲडव्हर्टिजमेंट येणं अपेक्षित आहे SBI क्लर्क. त्यानंतर IBPS क्लर्कबद्दल जर बोलायचं झालं तर IBPS क्लर्क बघा जी पहिल्यांदा IBPS क्लर्क होणं अपेक्षित होतं. मेन्स एक्झामची अपेक्षित डेट होती 1 फेब्रुवारी. अगोदरच सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये IBPS क्लर्क प्री जी आहे ही डिसेंबरमध्ये होईल आणि मेन्स 1 फेब्रुवारीला होईल अगोदरच्या कॅलेंडरनुसार. पण आता हे शेड्यूल बदलून असं होऊ शकतं की प्री एक्झाम 4, 5 आणि 11 ऑक्टोबर. आता जिथं IBPS PO होती, जिथं IBPS PO ची प्री होणं अपेक्षित होतं तिथं IBPS क्लर्कची प्री होते. तिथं IBPS क्लर्कची प्री होते. तर IBPS क्लर्कची प्री 4, 5 आणि 11 ऑक्टोबरला होऊ शकते. 4, 5 आणि 11 ऑक्टोबरला जी डिसेंबरमध्ये होणार होती आणि मेन्स जी आहे ही 29 नोव्हेंबरला. म्हणजे मोठामोठी जर तुम्ही विचार केला तर बऱ्यापैकी कॅलेंडर जे हे डिसेंबरच्या आत संपणं अपेक्षित आहे.
म्हणजे यावर्षीच्या मोठ्या मोठ्या ज्या परीक्षा आहेत या डिसेंबरमध्येच ऑलमोस्ट उरकून जातील. जानेवारी फेब्रुवारीमध्ये फक्त एवढं शेड्यूल राहणार आहे, ते म्हणजे कोणतं, ग्रामीण बँकांचं ते पण फक्त ऑफिसर क्लरिकलचं ऑफिसर तर डिसेंबरच्या एंडमध्येच उरकून जाते. बघा मग RRB POची जी एक्झाम आहे जी होणं अपेक्षित होतं जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून. मला असं वाटतं मागच्या वेळेस जेव्हा IBPSचं कॅलेंडर आलं होतं 27 जुलैपासून एक्झाम होणं अपेक्षित होतं. 27 जुलैपासून हे कॅलेंडर चालू होणं अपेक्षित होतं, पण याच्यामध्ये चेंजेस होऊन हे जे शेड्यूल आहे हे 8, 22, 23 ऑक्टोबरला प्रिलिमिनरी एक्झाम आणि 28 डिसेंबरला मेन्स एक्झाम. बघा प्री एक्झाम 8, 22, 23 आणि 23 ऑक्टोबरला प्री एक्झाम आणि 28 डिसेंबरला मेन्स एक्झाम होऊ शकते RRB POची. आणि सर RRB स्केल 2 बद्दल सांगा. बघा RRB स्केल 2ला सिंगल एक्झाम असते, त्यामुळे 28 किंवा 29 डिसेंबर यापैकी 2 डेट ज्या आहेत या स्केल 2च्या असतील. 28 मोस्टली 28 मॅक्सिमम 29 डिसेंबर 2 पैकी एक डेट जी आहे ही याची असली पाहिजे किंवा असेल. त्यानंतर RRB क्लर्क ज्याला आपण ऑफिस असिस्टंट म्हणतो, ऑफिस असिस्टंट क्लर्क. आता याची जी प्री एक्झाम जी आहे ही बघा डिसेंबर महिन्यात 7, 13 आणि 14 डिसेंबर 7, 13 आणि 14 डिसेंबर आणि मेन्स एक्झाम जी आहे ही 1 फेब्रुवारीला होऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये पण बऱ्यापैकी चेंजेस झालेत. तर हे सगळे चेंजेस जे आहेत हे कुणामुळे झाले, हे झाले सगळे RRB मुळे सगळे चेंजेस झाले. मग का बरं IBPSने असं केलं असेल, का बरं आमच्यासोबत असा अन्याय केला असेल, त्यातल्या त्यात YSOवाल्यांना का बरं एवढे भस्कन एक्झाम आणून ठेवले असेल, याचा काय परिणाम होऊ शकतो, तर हे आत्ता आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिला मुद्दा असतो की RRBचा का RRBने आपलं कॅलेंडर चेंज केलं. अबाउट RRB PO किंवा RRB क्लर्क एक्झाम कॅलेंडर. बघा यावर्षी 1 मे पासून RRBचं अमलगमेशन झालं, मर्जिंग झालं. म्हणजे जेवढ्या RRBs होत्या त्या मर्ज झाल्या आणि आता 1 स्टेट 1 RRB उरलं. जसं महाराष्ट्रामध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक होतं, ज्यांचं मर्जिंग होऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण बँक तयार झाली. काय असतं जेव्हा नोटिफिकेशन IBPS काढतं, बघा मी सांगितलं होतं की मे एंडला किंवा मे एंडलाच RRBचं नोटिफिकेशन अपेक्षित होतं. म्हणजे या पुढच्या 2-4 दिवसात RRBचं नोटिफिकेशन यायला पाहिजे होतं किंवा आतापर्यंत आलंही असतं. पण काय होतं बघा, जसं महाराष्ट्र शासनाचं जागा प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे हे महाराष्ट्र शासनाला कळवतं किंवा MPSCला कळवतं की आमच्याकडे एवढ्या जागा वॅकंट आहेत. तर या जागांची मागणी करतं की एवढ्या जागा आमच्याकडे वॅकंट आहे, आम्हाला एवढ्या जागा भरायच्यात. तसं IBPS जेव्हा नोटिफिकेशन काढतं तेव्हा IBPS प्रत्येक ऑर्गनायझेशनला विचारतं. जसं IBPSने आता ऑर्गनायझेशनला विचारलं असेल ग्रामीण बँकावाल्यांना की आम्हाला नोटिफिकेशन काढायचं आहे, सांगा तुमच्याकडे कुठल्या बँकेत किती जागा आहेत. टेंटेटिव्ह शेड्यूल असतं. मग बँका आयदर म्हणतील की आमच्याकडे सध्या जागा नाही, आम्ही नंतर रिपोर्ट करतो, किंवा म्हणतील की आमच्याकडे एवढे जागा आहे, किंवा काही बँका म्हणतील आमच्याकडे सध्या 0 जागा आहे. पण तसं नाहीये. बेसिकली असं आहे की सध्या आत्ता नेमकं अमलगमेशन झालं, आत्ता मर्जिंग झालं, त्यामुळं बँक सध्या कुठल्या कामात आहे, तर सध्या या ग्रामीण बँका ज्या आहेत याला स्मूथ करण्याच्या कामामध्ये. त्यामुळे सध्या किती जागा आहेत, कुठल्या बँकेत आहेत, कारण ग्रामीण बँकमध्ये आता जसं मी सांगितलं की विदर्भ कोकणमध्ये किती जागा आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँकेत किती जागा आहेत, या लोकांच्या ट्रान्सफर आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या होणं अजून बाकी आहेत. इनफॅक्ट मागच्या वर्षीच्याच विदर्भ कोकण ग्रामीण बँकवाल्या विद्यार्थ्यांना अजून जॉईनिंग पण नाही मिळाली. मग अशा परिस्थितीमध्ये जर माझ्याकडे अजून डेटा अपडेटच नाहीये, तुम्ही IBPSला देऊ शकत नाही. मग IBPS म्हणेल की जर तुमच्याकडे सध्या वॅकन्सीज नाही आहेत किंवा तुम्हाला रिपोर्टच करायचे नाहीत, वॅकन्सीज आहेत पण सध्या रिपोर्ट करणं शक्य नाही, तर मग आम्ही फक्त एक्झाम घेऊन किती कॅन्डिडेट पास करायचे, किती कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू घ्यायचे, किती कॅन्डिडेट मेन्सला न्यायचे. कारण जागांचं पण फिक्स असतं ना की फॉर एक्झाम्पल 1000 विद्यार्थी आहेत किंवा 1000 जागा आहेत, मग त्याच्या एवढे टाइम्स मेन्सला जातात, त्याचे एवढे टाइम्स इंटरव्ह्यूला जातात. तर मग हे जे कॅलेंडर आहे याच्यातून हे शक्यच नाही आहे की किती लोक इंटरव्ह्यूला जायचे आणि किती लोक मेन्सला जायचे. म्हणून हे जे कॅलेंडर आहे हे IBPSने उचललं आणि सगळंच शेवट टाकलं की ठीक आहे, हरकत नाही, सध्या तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार नाही आहे, तर आम्ही काय करतो IBPSच्या पहिल्या ज्या पुढच्या एक्झाम आहे त्या अगोदर उरकून घेतो. जसं नॅशनलाइज बँकांच्या क्लर्क PO YSOच्या एक्झाम. याचा फायदा असा की शेवटी आमच्याकडे वेळ उरणार आहे मग RRBची एक्झाम घेण्यासाठी, आणि तुम्हालाही वेळ मिळेल की तुमचं सगळं वेळ मिळेल की तुम्ही सगळं तुमच्या एंडने ॲडजस्टमेंट करा आणि मग तो डेटा जो आहे तो तुम्ही आम्हाला द्या. तर डेफिनेटली हे एक रिझन आहे, हेच एक रिझन आहे की ज्याच्यामुळे RRBच्या एक्झाम ज्या आहेत या पुढे गेल्या. मग याचा फायदा झाला की तोटा झाला. बघा IBPSच्या एक्झाम थोड्याशा अलीकडे आल्या, RRBच्या एक्झाम पलीकडे गेल्या.
अल्टिमेटली तेच झालं की माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात. तर अल्टिमेटली याने काय फार मोठा बदल होईल का? नाही, अपेक्षित नाही. पण याने बदल कुणाला होऊ शकतो? जे करंट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट आहेत, जे यावर्षी पास होणार आहेत. आता यावर्षी पास होणारे कॅन्डिडेट जे आहेत हे इलिजिबल तेव्हा होतात जेव्हा यांच्या हातात फायनल रिझल्ट, यांचा डेट ऑफ रिझल्ट जो आहे हा डिक्लेअर होतो किंवा रिझल्ट डिक्लेअर होतो. मग ज्या दिवशी यांचा रिझल्ट डिक्लेअर होईल त्या दिवशीपासून पुढे हे लोक इलिजिबल असतात, त्या दिवशीपासून पुढं. मग आता समजा IBPS POची एक्झाम आली किंवा IBPS POचं पहिलं नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे. मग IBPS POचं नोटिफिकेशन आलं तर याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना किंवा फायनल इयर अपेअर विद्यार्थ्यांना, आता मी जसं मार्चमध्ये परीक्षा दिली पण माझा निकाल अजून आला नाही, माझा निकाल जर आला नाही तर मग मला फॉर्मच नाही भरता येत. तर इथं ह्या सुरुवातीच्या काही एक्झाम ज्या आहेत जोपर्यंत तुमचा निकाल येत नाही तोपर्यंत तुम्हाला या एक्झाम देता येणार नाही. हा या सिस्टीमचा किंवा या झालेल्या बदलाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे अंडर ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी. म्हणजे ज्यांनी यावर्षी फायनल इयरला अपियर होते, एक्झाम दिली, आता निकालाची वाट पाहत आहेत. पण त्याच्या उलट तसंही RRBचं जर नोटिफिकेशन आलं असतं तर तुम्हाला RRBची एक्झाम तशी देता आली नसत्या. मग अल्टिमेटली काय, पहिल्यांदा IBPS PO देता आली नसती किंवा IBPS क्लर्क देता आली नसती. आता पहिले RRB POनच देता आली, RRB क्लर्क देता नसती आली, SBI IBPS क्लर्क देता आली असती, IBPS क्लर्क देता आली असती. पण याच्या उलट आता काय होतंय की IBPS POचं जर एक्झामचं नोटिफिकेशन आलं आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जेव्हा फॉर्म भरण्याची लास्ट डेट असते तोपर्यंत जर तुमचा निकाल लागला नाही तर मग अशा केसमध्ये तुम्हाला एक्झामचा फॉर्म भरता येणार नाही. पण बघा, आता जर विचार केला तर 27 ऑगस्ट पासून आपलं शेड्यूल चालू होते. पहिलं जे शेड्यूल 27 जुलैपासून चालू व्हायचं ते आता IBPS POचं 27 ऑगस्ट पासून. म्हणजे अल्टिमेटली हे सगळं महिनाभराने पुढे गेलं. याचा अर्थ निकाल लागण्याची शक्यता जास्त वाढतात. कारण ऑलमोस्ट जे आहे पुढच्या महिन्याभरात तुमचे सगळ्यांचे निकाल लागून जातील. मेच्या एंडला नाही पण जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्यांचे निकाल लागून जातात. तर भलेही तुमचे IBPS PO किंवा IBPS क्लर्कचा IBPS SO चान्स कमी जास्त झाला पण डेफिनेटली तुम्हाला क्लर्क देता येईल, RRB PO देता येईल, RRB क्लर्क देता येईल. IBPS POचं नोटिफिकेशन आल्यानंतर जरी तुमचं लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे तिथपर्यंत तुमचा निकाल आला तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. आता त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम कुणाला येऊ शकतो? IBPS SO वाल्यांना, IBPS AF वाल्यांना. का? कारण की एक्झाम जी आहे ही 30 ऑगस्टला होणं अपेक्षित आहे. आता 30 ऑगस्टला होणं जर अपेक्षित आहे तर मला असं वाटतं की जूनमध्ये निकाल येऊन जाईल, जूनमध्ये नोटिफिकेशन येऊन जाईल. जूनमध्ये जर नोटिफिकेशन आलं IBPS SOचं समजा जर आलं तर 15-20 जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट असते. मग 15-20 जूनपर्यंत समजा पहिल्या आठवड्यात आलं किंवा 15 ते 20 दिवसांचा टाईम असतो, नॉर्मली 15 दिवसांचा टाईम असतो फॉर्म भरायला. त्या 15 दिवसापर्यंत जर तुमचा निकाल आला 20 जूनपर्यंत किंवा जे पण नोटिफिकेशनची डेट असला तर आज सांगू शकत नाही आपण, पण जोपर्यंत लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे तोपर्यंत जर निकाल नाही आला तर मग यावर्षीचे करंट ग्रॅज्युएट जे हे यावर्षी एक्झाम देऊ शकतील की नाही देऊ शकत याबद्दल थोडी आशंका वाटते. पण या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत, अजून निकाल येणं वेळ आहे. त्यामुळे आत्ता त्या बाबतीत काही सांगता येईल का? तर मी म्हणलं आत्ता त्या बाबतीत काही सांगता येणार नाही. जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला जर तर न बोलणं मला थोडंसं चुकीचं वाटतं. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, निकाल येत नाही म्हणजे नोटिफिकेशन येत नाही, आणि नोटिफिकेशन आल्यानंतर त्याच्यावर काय डेट मेन्शन असते या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतं. सो लेट्स वेट फॉर ऑफिशियल नोटिफिकेशन. सध्या जास्त डोकं लावत बसू नका. तर हा RRB PO मुळे ह्या काही छोटे मोठे चेंजेस जे होऊ शकतात, पण स्टील मी जसं म्हणलं की जर तसं असतं तर IBPS POच्या RRB क्लर्क आणि RRB POची एक्झाम तुम्हाला देता नसती आली यावर्षी. जी एक्झाम देता येईल कारण ही एक्झाम डिसेंबर जानेवारीमध्ये गेली आहे, फेब्रुवारीपर्यंत पण RRB क्लर्क देता येईल. त्यामुळे तो एक फायदा तुम्हाला आता डेफिनेटली होणार आहे की ज्यांना पहिले RRB देता येत नव्हती त्यांना RRB देता येईल. ज्यांना पहिले IBPS क्लर्क देता येऊ शकत होती, IBPS PO मे बी ती आता देता येणार नाही कारण पहिलं नोटिफिकेशन IBPS POचं येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हे जे कॅलेंडर आहे हे एका ग्लान्समध्ये तुम्ही जर बघितलं तर मी हे सगळे जे कॅलेंडर जे पहिले लिहिलं होतं ते एकाच पेजवर आणले सो दॅट ज्यांना वाटतं त्यांनी स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. आता अजून काही नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहेत का सर? तसं NICL AO बद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 20 जुलैमध्ये प्री आणि मेन्स ऑगस्टमध्ये होईल. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, सप्टेंबरमध्ये प्री आणि नोव्हेंबरमध्ये मेन्स वगैरे होऊ शकते. खूप चान्सेस आहेत, पण अजून पण जसं सांगितलं
की याच्यामध्ये जास्त चेंजेस होणं अपेक्षित असतं, कारण या नोटिफिकेशन दरवर्षी येत नाही. नाबार्डबद्दल मी अगोदरच तुम्हाला सांगितले की नाबार्डचे एक नोटिफिकेशन ऑफिसर कॅडरचं आणि क्लरिकल कॅडरचं दरवर्षी ऑफिसर कॅडरचं येतं, क्लरिकल कॅडरचं येत नाही. पण यावेळेस क्लरिकल कॅडरचं एक नोटिफिकेशन येऊ शकतं डिसेंबरमध्ये वगैरे, तुम्हाला ही एक्झाम दिसेल. RBIची जी जाहिरात आहे सध्या याच्याबद्दल कुठलेच अपडेट नाही, ना असिस्टंटची ना ग्रेड बीची. अजून एक वेगळ्या नोटिफिकेशनबद्दल मी तुम्हाला बोललो होतो, पण स्टील मी जसं म्हणतो की जोपर्यंत काही ऑफिशियली येत नाही तोपर्यंत उगे तुक्के मारण्यात काही अर्थ नाही. पण RBI काहीतरी नवीन करेल यावर्षी असं वाटतं, असा अंदाज वाटतो. लोकल बँक ऑफिसर्स बघा, बँका हळूहळू लोकल बँक ऑफिसरला रिक्रूट करण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यामागचा फायदा असा होतो, हा प्रयोग पहिले SBIने चालू केला आणि SBIचा तो प्रयोग सक्सेसफुल झाला. प्रयोग सक्सेसफुल झाला याचा अर्थ असा की लोकल बँक ऑफिसरमुळं लोकांचं लोकल कनेक्शन वाढलं, ज्याच्यामुळे बिझनेस वाढला. सोबत त्या लोकांना जॉब स्टेबिलिटी सिक्युरिटी वाटायला लागली, कारण 12 वर्ष एक स्टेट सोडून जायची गरज नाही. स्केल 3 स्केल 4 होईपर्यंत तुम्ही तिथंच राहू शकता किंवा 12 वर्ष तुम्ही तिथंच राहू शकता. तर हा डेफिनेटली बेनिफिट जो आहे हा लोकल बँक ऑफिसरला, बँकेला आणि एम्प्लॉईला दोन्ही वेळेला होतोय. त्यामुळं लोकल बँक ऑफिसरची मागणी जी आहे ही हळूहळू वाढते. LICचं असिस्टंटचं किंवा EOचं नोटिफिकेशन, EOचं नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे का? सध्या तरी वाटत नाही की LIC असिस्टंट किंवा EOचं नोटिफिकेशनची काही अपडेट आहे. बाकी मी तुम्हाला काही अपडेट आलं तर तुम्हालाही माहिती देत राहतो. बाकी अंदाजे नोटिफिकेशन मी काहीच सांगत नाही. जसं मार्केटमध्ये मागे बऱ्याच जणांनी सांगितलं होतं, बऱ्याच ग्रुपवर मला मुलांनी पाठवलं की सर या ग्रुपवर 5 जुलै सांगताय की LICचं नोटिफिकेशन अपेक्षित आहे. मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं होतं की LIC सध्या कुठलंही नोटिफिकेशन अपेक्षित नाही आहे. ती 5 जुलै NICLची डेट होती, जी आता अपडेट होऊन 20 जुलै झाली आहे. ठीक आहे. बाकी या सगळ्या गोष्टी आता समजल्या सर. आता एका विद्यार्थी म्हणून तुम्ही आम्हाला काय सजेस्ट करताल? तुम्हाला माहिती आहे की पोरांच्या मनात नेहमी काय चालतं, तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये आहात, तर तुम्हाला काय वाटतं की आता आम्ही काय केलं पाहिजे? बघा, तो एक खूप जुना व्हिडिओ यांचा होता, आपले अटल बिहारी वाजपेयींचा. मी बी तुमच्यापर्यंत बऱ्याच लोकांनी ऐकलंय असेल हा व्हिडिओ की सरकारी आएंगी सरकारी जाएगी, सरकारें आएगी सरकारी जाएगी, देश रहना चाहिए. पहिली प्रायोरिटी देशाला असली पाहिजे. देश हा पहिला असेल. राजकारणात या सगळ्या गोष्टी होत राहतात. आज हे सरकार आहे, उद्या ते सरकार बनेल. सेम आहे. परीक्षा आएगी परीक्षा जाएगी. परीक्षा मागच्या 12-15 वर्षापासून येत आहेत, परीक्षा जात आहेत. अल्टिमेटली तुम्ही काय केलं पाहिजे? विद्यार्थ्याने अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. बाकी कुठल्याही गोष्टीवर लक्ष नाही दिलं पाहिजे. एक्झाम आजची उद्या होईल, उद्याची आज होईल, याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतील, पण याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही. असं कधीच झालं नाही की IBPSचं नोटिफिकेशन आलंच नाही किंवा IBPSचं नोटिफिकेशन येऊन कॅन्सल झालं. जे नोटिफिकेशन येणारे ते येणारे, त्यात काहीच बदल होणार नाहीये. फक्त बदल कुठे होत असतो? बदल फक्त आणि फक्त एका ठिकाणी होत असतो, तो म्हणजे मागे पुढे. म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे आपापल्या अभ्यासाला. याच्या व्यतिरिक्त कुठल्याच विद्यार्थ्यांनी काहीच करू नये. आपला अभ्यास आपण तयार व्हा. आपण जेव्हा तयार असू, नोटिफिकेशन बघा, तुम्ही पाहता दरवर्षी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सिलेक्शन कोणाचं असतं? जास्तीत जास्त सिलेक्शन असतं जुन्या विद्यार्थ्यांचं, जे बिचारे वर्षभरापासून 6-6 महिन्यापासून 2-2 वर्षांपासून तयारी करताय. अशाच विद्यार्थ्यात सिलेक्शन होतं. एकदम हौशा गावशा मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं, असं खूप रेअरली होतं. म्हणून तुम्ही आपापलं काम चालू ठेवा, आपापलं प्रिपरेशन चालू ठेवा. बाकी परीक्षा येत राहतील, परीक्षा जात राहतील. सक्सेस त्यालाच मिळेल जो विद्यार्थी अल्टिमेटली एक्झाम्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही, सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करेल, आणि त्याच विद्यार्थ्याला यश डेफिनेटली मिळणार आहे. आम्ही नेहमी सांगतो, यश आजचं उद्यावर जाईल, पण यश जेन्युइन कॅन्डिडेटलाच मिळत असतं, जेन्युइन तयारी करणाऱ्या कॅन्डिडेटलाच मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की तुमची एवढे प्रबळ दावेदार तुम्हीच आहात. त्यामुळं तुम्ही तुमचा कन्सिस्टंट अभ्यास चालू ठेवा. नोटिफिकेशन कधी येईल, काय येईल, कसं होईल, काय होईल याचा अजिबात विचार करू नका. त्यासाठी काही अपडेट असलं तर आम्ही देत राहू. ठीक आहे. ऑलमोस्ट सगळ्यांना या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. धन्यवाद.